नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर 2-4 दिवसापासून मी तुम्हाला बोलत होते की मी पूजा केलेली नव्हती, त्यामुळे ना मला थोडंसं चुकल्यासारखं वाटत होतं. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. त्यामुळे ना सकाळी मी लवकर आंघोळ करून घेतली आणि म्हटलं चला आज सकाळी सगळ्यात आधी आपली देवाला देवपूजा करून घ्यायची, म्हणून मी इथं देवाची देवपूजा करून घेतली. छान अशी देवाची देवपूजा झाली आणि तुळशीला पाणीसुद्धा घालून घेतलं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, तर तुम्हाला मी आतल्या देवाची देवपूजा दाखवत असते, मात्र तुळस काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्यामुळे म्हटलं आज आपल्याला आता हा व्हिडिओ शूट करायचा, म्हणून मी त्यांना हा व्हिडिओ शूट केलेला होता. देवाची देवपूजा करून घेतली, तुळशीला सुद्धा पाणी घालून घेतलं, अगरबत्ती लावली आणि हळदी कुंकू वाहून ना असा नमस्कार करून घेत असते. तर एवढंच बाहेर मी तुळशीचं म्हणजे करत असते, जास्त काय अशी मोठी आपण बाहेर तुळशीला पूजा करत नसतो. तर इथे अशी झाली माझी पूजा. नंतर मी स्वयंपाकाला लागले, कारण उपवास आहे म्हणून ना आता आपल्याला स्वयंपाक बनवायचा होता. नाश्ता वगैरे काही करायचा नव्हता, म्हटलं डायरेक्टली स्वयंपाक करून उपवास सोडायचा. तर इथे ना पुरी भाजीचा बेत होता, कारण साई पण स्कूलमधून आलेला होता आणि शौर्य माझ्यासोबत बसलेला होता. तर हा व्हिडिओ शौर्यने शूट केलेला आहे. तर इथे ना माझी भाजीची तयारी चालू होती, कारण पीठ मी मळून ठेवलेलं होतं. पीठ चांगलं भिजलं की आपल्या ना छान अशा पुऱ्या होतात, चपात्यासुद्धा होतात. नमस्कार मंडळी. तर आज आपण ना घरच्या घरी पेप्सी कशी तयार करायची हे बनवणार आहोत. कारण आता सध्या ना उन्हाळा थोडासा वाढत चाललेला आहे, म्हणजे ऊनसुद्धा जास्त वाढत चाललेलं आहे आणि सगळ्यांचं चालू असतं की आपल्याला थंड काहीतरी खावंसं वाटतं. मुलांचं तर अगदी जास्तच असतं खाण्याचं प्रमाण. त्यामुळे आपण ना घरच्या घरी पेप्सी तयार करूया. तर यासाठी ना काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला इथे मी सांगते. तर यासाठी ना आपल्याला हे फ्लेवर लागणार आहेत. इथे मी कलर घेतलेले आहेत, हे फूड कलर आहेत, जे की आपण केकसाठी बनवतो ते कलर मी इथे घेतलेले आहेत. हा रेड कलर आहे, हा लेमन कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे. तर सध्या मी या 3 कलरमध्येच पेप्सी तयार करणार आहे. आणि हे जे आहे ना, हे व्हॅनिला इसेन्स आहे आणि हे पायनॅपल इसेन्स आहे, म्हणजे पायनॅपल फ्लेवर आहे. तर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपण ही पेप्सी तयार करणार आहोत. तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. तर बघा स्वयंपाक ते करून घेतला आणि इथे ना 2-4 दिवसापासून साऊचं चालू होतं की मम्मी मला 1 रुपया दे ना, मला पेप्सी खायची. तर रोज त्याचं असं चालू असतं की बाहेरचं खायचं असतं, म्हणून मी तर त्याच्यासाठी पेप्सी बनवलेल्या होत्या. तर पेप्सीसाठी ना माझ्याकडे बॅग नव्हत्या, त्यामुळे मी साध्या पिशव्यांमध्येच हे पेप्सी पाणी तयार करून त्यामध्ये भरले आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा ही नक्की घरच्या घरी ट्राय करू शकतात. तर याचा डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पेप्सी घरी तयार कशा करायच्या याची रेसिपी पाहू शकतात. आणि हे पेप्सीचं पाणी अगदी 5-6 तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर त्यानंतर आपली लगेच घरच्या घरी तयार झालेली आहे पेप्सी.